नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त कष्टकरी महिलांचा सन्मान उपक्रम सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करून हडपसर वासियांची मने जिंकण्याचं काम आरपीआय नेत्या शशिकलाताई वाघमारे यांनी केले असल्याचे मत सर्वपक्षीय दिग्गज मान्यवर कार्यकर्त्यांनी ससाने नगर येथे बोलताना व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सामाजिक उपक्रम सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे, पत्रकार राकेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात आले होते. 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना, भव्य अभिवादन कार्यक्रम, मनपा स्वच्छता, महिला कामगारांचा साडी देऊन सन्मान उपक्रम आयोजित करण्यात आला होता. 15 एप्रिल रोजी बिग बॉस फेम लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा नटरंगी नार हा लावणी भीमगीते यांनी सजलेला कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. यावेळी पुण्यनगरीच्या माजी महापौर वैशालीताई बनकर, आरपीआय अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, नगरसेवक नितीन गावडे, माजी नगरसेवक योगेश ससाने, नगरसेवक मारुती तुपे, सुनील बनकर, सन्मित्र बँकेचे अध्यक्ष गणेश फुलारे, महसूल अधिकारी दीपक चव्हाण, पत्रकार दिगंबर माने, अनिल मोरे, नागेश होनमाने, प्रमोद गिरी, दीपक शिंदे, निलेश बडे, सुमीर परदेशी, काँग्रेस नेते प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, स्वरांजली वाघमारे, दौलत सावंत, आरपीआय नेते संतोष खरात, संजय पट्टणपल्लू, सतीश आल्हाट, स्वीकृत नगरसेवक नितीन आरू, अविनाश काळे, संजय शिंदे, शिवव्याख्याते पैगंबर शेख, बैलगाडा मालक शैलेश आल्हाट, बाळासाहेब हिंगणे, सुशीला गुंजाळ, पप्पू बागवान, महेश ससाने, विशाल डावरे, मुकेश सोनवणे, हर्षल भोसले, उद्धव चिलवंत, संजित सिंग परदेशी, प्रशांत बोगम, सुफियान खान, बाळकृष्ण पवार, गणेश वाडकर, अमित गायकवाड, प्रवीण हिलगे, मेटे मामा, शंकर ससाने, गोपी चव्हाण, रितेश वाघमारे, नितेश वाघमारे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत कार्यक्रमांचे कौतुक करत आयोजक शशिकला वाघमारे आणि राकेश वाघमारे यांचे अभिनंदन केले. आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे यावेळी शशिकलाताई वाघमारे, राकेश वाघमारे यांनी संविधानाची प्रतिमा शाल देऊन स्वागत केले. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नटरंगी नार या कार्यक्रमाचा आनंद हजारो नागरिक महिलांनी घेतला. एकीकडे महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं डीजेच्या आवाजाने नागरिक आजारी पडत असताना, दगावत असताना, दुसरीकडे आरपीआय नेत्या शशिकलाताई वाघमारे यांनी भव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन करून सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम राबवून नागरिकांना दिलासा दिला असल्याची भावना हडपसर वासियांमध्ये व्यक्त होत असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. पाहूया या कार्यक्रमांचा हा वृत्तांत. आतापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एक पश्चिम महाराष्ट्र राज्य कमिटीच्या सदस्या यापर्यंत आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला विकास संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा या वृद्धाश्रम, औसाबाई बंडू आठवले वृद्धाश्रम या सर्व असा प्रवास या ठिकाणी आमच्या मातोश्रींनी केला. अतिशय छान पद्धतीने त्यांची सजावट असते, खूप छान पद्धतीने ते साजरा करतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा हे नसतं, गोंगाट किंवा हे नसतं. म्हणजे समोरच्या माणसाला किंवा इतर पिढीला, पुढच्या पिढीला काय संदेश द्यायचा याबाबत ते चांगलं कार्यक्रम ठेवतात आणि डीजे न लावतात. म्हणजे ससाने नगरला कंटाळत होतं डीजेला, इतर त्रास न देता अतिशय खूप छान पद्धतीने डॉक्टर बाबा आंबेडकरांची जयंती साजरी करतात आणि त्याच्या या कार्यक्रमासाठी माझ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा कार्यक्रम अगदी शशिकलाताईंनी आणि राकेशनी खूप छान केलेला आहे आणि मी बऱ्याच वर्षापासून ह्या ठिकाणी कार्यक्रम करते आणि शशिकलाताई जशा आहेत तशाच अजूनही लोकांचं काम करतात. आता तर काय की त्यांनी वृद्धाश्रम सुद्धा टाकले, ह्या माध्यमातून सुद्धा लोकांची सेवा करतात. आणि राकेश सुद्धा खूप लहानपणापासून त्याला बघते, त्याची खूप चांगली प्रगती आहे आणि याच्या पुढे अजूनही याची प्रगती व्हावी अशी माझी इच्छा आहे. कारण ह्या मुलाला मी लहानपणापासून बघते, त्याचा स्वभाव काही वेगळाच आहे. तर सतत शशिकलाताई तुम्ही सुद्धा कार्यरत राहा आणि आपल्या गरीब जनतेला तुमचा आधार मिळू द्या. धन्यवाद. ताईंनी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू ह्या भागामध्ये कामानिमित्त फिरतो. आता 1 महिन्यापूर्वी पण गेलो होतो. छोट्या गावात जात असतो, कडप्पा, कुडट, गिरण्याला
छोटं छोटं एखादं गाव सुद्धा असं जात नाही की जिथं बाबासाहेबांचा पुतळा आढळून येत नाही. आणि हे वैशिष्ट्य आहे जगामध्ये. तर छत्रपतींचे पुतळे सगळ्यात जास्त असतील तर त्यानंतर मला असं वाटतं की बाबासाहेबांचे पुतळे असावेत. सर्व जाती रूढी परंपरा या प्रत्येक गोष्टीला त्यांना त्याचा सामना करावा लागला आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं त्याचा अभ्यास पहिल्यापासूनच त्यांनी केला. आणि एक आपल्या सर्वांना जे काही आपला 140 कोटीचा भारत देश आहे त्या देशातील सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका त्यांनी केलेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे सर्व जपत असताना अतिशय काळजीपूर्वक त्यांनी अभ्यास करून त्या ठिकाणी भारतीय राज्यघटना लिहिली आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी श्वास घेतोय असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंच वाटतंय. आजही तुम्ही या ठिकाणी सर्वांना जयंतीला बोलवलं. हे सर्व पक्षातील नेते मंडळी या ठिकाणी या जयंतीला आवर्जून उपस्थित असतात. ताईंचं काम या ठिकाणी चांगल्या प्रकारे असतं आणि नेहमी ते या कार्यक्रमाला आम्हाला बोलवतात. त्याबद्दल ताईंचे आभार मानतो आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो.